राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांसह बिगुल वाजलं। 10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार। 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला निकाल। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। राज ठाकरेंचा घणाघात। आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं असल्याचा गंभीर आरोप। मोठ्या वादविवादानंतर अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नवी दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट। आधी मतदार याद्या शुद्ध कराव्यात, मगच निवडणुका घ्याव्यात, विरोधकांची मागणी आहे। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येनंतर रामराजेंविरुद्ध रणजित सिंग निंबाळकर वाद विकोपाला। पक्ष सोडावा लागला तरीही बेहत्तर, मात्र रणजित सिंगांबरोबर जाणार नाही, रामराजेंचा निर्वाणीचा इशारा। राज्यातल्या प्रोजेक्टच्या डेडलाईनवरनं मुख्यमंत्री आक्रमक। अधिकारी आणि कंत्राटदारांची खरडपट्टी। 2.5 वर्षात कामं पूर्ण करण्याची तंबी। पार्थ पवारांपाठोपाठ अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार नशीब आजवणार असल्याची शक्यता। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांवरील हृदय शस्त्रक्रियेनंतर अजित पवारांकडून प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त, तर सुप्रिया सुळेंकडून बरं होण्यासाठी प्रार्थना। जुन्नरसहित अहिल्यानगरमधील बिबट्यांचं स्थलांतर करण्याच्या हालचाली। अन्य राज्य आणि वनतारामध्ये बिबट्यांचं स्थलांतर करणार, तर बिबट्यांच्या नसबंदीचेही प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।